श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर यावर्षी वटपौर्णिमा ही 29 जून रोजी वार सोमवार रोजी आलेली आहे आणि यावर्षीचे वटपौर्णिमेचे शुभ रंग कोणते आहेत, म्हणजे आपण स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साडी घालणे शुभ ठरते, तसेच कोणत्या रंगाची साडी घातल्याने आपल्याला जे पूजेचे फळ आहे ते दुप्पट मिळू शकते। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत, कोणत्या रंगाच्या साड्या चुकूनही घालायच्या नाहीत, तसेच कोणते आहेत ते 5 शुभ रंग जे की आपण यावर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो। या सर्व गोष्टींबद्दल माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व तुम्हाला आध्यात्मिक माहितीची तसेच सणासमारंभाबद्दल माहिती हवी असेल किंवा माहिती ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय देखील लिहा व हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा। तर प्रत्येक सण म्हणजे सुवासिनीचा जो सण असतो तो आपण आपल्या महिलांसाठी किंवा आपण ज्या महिला आहोत त्यांच्यासाठी खूप आवडता आणि प्रिय सण असतो, तो म्हणजे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा आणि संक्रांत या 2 सणांना सुहासिन महिला अतिशय प्रिय सण मानतात। या दिवशी त्या पूर्ण साज शृंगार करतात। एक विशिष्ट रंगाच्या साड्या ज्या की आपण या दिवशी परिधान केल्या तर आपल्याला केलेल्या पूजेचे व्रताचे फळ हे दुप्पट मिळू शकते। त्यामुळे यावर्षीच्या वटपौर्णिमेला कोणते 5 शुभ रंग आहेत बरं, तर सर्वात प्रथम आणि अतिशय शुभ आणि सौभाग्यवती स्त्रियांचा सौभाग्य वाढवणारा रंग म्हणजेच हिरवा रंग। हिरवा रंगाचा चुडा याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे। हिरवा रंग हा प्रत्येक सुवासिनीसाठी अतिशय मंगलमय, शुभ आणि सौभाग्य वाढवणारा रंग आहे। त्यामुळे यावर्षीच्या वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता। त्याचबरोबर आता दुसरे कोणते रंग आहेत, तर लाल रंग, केशरी रंग, गुलाबी रंग आणि चिंतामणी रंग आणि पिवळा रंग, तर हे आहेत यावर्षीचे 5 शुभ रंग। आता प्रत्येक रंगाचे एक विशिष्ट महत्त्व आहे। लाल रंग हा आपला सौभाग्य दर्शवणारा रंग आहे, म्हणजे आपण जो सिंदूर लावतो त्याचा रंग लाल असतो। तसेच गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो। त्यामुळे नवरा बायकोमध्ये असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाची साडी परिधान केली तर ते अतिशय शुभ मानले जाते। तसेच वटपौर्णिमेचे पूजा व्रत हे अतिशय सुफल संपन्न व्हावे व त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळावे याकरिता आपण स्त्रियांनी काही खास काळजी देखील नक्कीच घ्यायला हवी। आता फॅशनच्या नावाखाली कोणत्याही रंगाची साडी घालणे, कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालणे, कोणतेही मिसमॅच दागिने घालणे ह्या सर्व गोष्टी ठीक आहेत, परंतु काही विशिष्ट सणाला आपण विशिष्ट गोष्टी ह्या पाळायलाच हव्यात। आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होता कामा नये, जेणेकरून की आपल्याला या व्रताचे फळ हे मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वटपौर्णिमेचे पूर्ण फळ हवे असेल, या व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच या वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा, लाल, पिवळा, केशरी, गुलाबी या 5 रंगापैकी एका रंगाची साडी घालू शकता। तसेच आता त्यावर मॅचिंग बांगड्या घालणे असे फॅशन आहे, परंतु जर तुम्ही जर सौभाग्यवती स्त्री असाल, तुमचे सौभाग्य दीर्घायू हो किंवा आपण आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी दीर्घायू होण्यासाठी हे उपवास व्रत करीत असतो, तर त्यांच्यासाठी आपल्याला आपल्या हातामध्ये हिरवा चुडा घालणे खूपच बंधनकारक आहे। त्यामुळे जर तुम्ही मॅचिंग करण्यासाठी मॅचिंग बांगड्या घालत असाल तर या कमीत कमी वटपौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही त्या मॅचिंग बांगड्या घालू नका। हिरव्या रंगाचा चुडा घाला, त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बांगड्या मिक्स करू शकता, परंतु हिरव्या रंगाचा चुडा घालणे हे अत्यंत शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी साडीवर मॅचिंग बांगड्या न घालता हिरव्या रंगाचा चुडा घालण्याला प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून की तुमचे सौभाग्य वाढेल। तुमच्या सौभाग्यामध्ये तुमच्या जे काही तुम्ही व्रत करत आहात त्या व्रताचे फळ तुम्हाला व्यवस्थित आणि योग्यरित्या मिळेल। आता हे झालं की तुम्ही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या, कोणत्या रंगाची साडी घालायची। आता अशा 3 रंगाच्या साड्या आहेत ज्या की तुम्ही चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नये, कारण आता हे 3 रंग जे आहेत ते सुवासिनी स्त्रियांच्या पूजेमध्ये वर्ज्य मानले जातात।
ते 3 रंग कोणते आहेत? आता आपल्या सर्वांनाच माहिती असेल की काळा रंग, पांढरा रंग हे 2 जे रंग आहेत ते आपण सुवासिन स्त्रिया पूजेमध्ये घालत नाहीत, परिधान करत नाहीत. काहीच विशिष्ट पूजा असतात त्यावेळेला आपण काळा आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या घालीत असतो. जसे की पांढऱ्या रंगाची साडी आपण महादेवाचे पूजन करताना, महादेवाचा अभिषेक करताना परिधान करतो. काळ्या रंगाची साडी आपण शनिदेवांना पूजा करत असताना किंवा मग कालभैरवनाथाची पूजा करत असताना परिधान करतो. त्यामुळे काळी आणि पांढरी साडी सौभाग्यवती स्त्रियांनी नक्कीच घालू नये. किमान वटपौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी पूजा करत असताना आपण आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी करणाऱ्या किंवा आपले सौभाग्य दीर्घायू बनवणाऱ्या ज्या शुभ रंगाच्या साड्या आहेत त्याच परिधान करायला हव्यात. तसेच शुभ रंगाच्या बांगड्या घालायला हव्यात. तिसरा रंग जो की आपण सणासुदीच्या दिवशी सुवासिन स्त्रियांनी अजिबात नेसू नये तो म्हणजे एकदम डार्क निळ्या रंगाची साडी. डार्क निळ्या रंगाची साडी कोणत्याही सुवासिन स्त्रीने पूजा करत असताना परिधान करणे टाळावे. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.